महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडी जोरदार घडत आहेत। एकीकडे या ठिकाणी मुंबई महापालिकेवरती भाजपचा महापौर बसला, तर अखेर उद्धव सेनेला या ठिकाणी विरोधी पक्षांवरती समाधान मानावं लागलं। मंडळी, राज्यामध्ये सगळीकडे जरी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे एकत्रित कुठे तर या ठिकाणी विरोधात निवडणुका लढत आहेत, एकमेकांवरती जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत, मात्र सत्तेमध्ये मिळून या ठिकाणी आपला आपला वाटा हे राखून ठेवत आहेत। या सगळ्या काही गोष्टी असताना राज्यामध्ये ठाकरेंचं अस्तित्व कसं संपेल यासाठी केंद्रात आणि राज्यात संपूर्ण फिल्डिंग लावली जाते। मात्र या गोष्टीकडे ठाकरेंनीही चांगलाच जोरदार प्रतिकार दिलेला आहे। एकनाथ शिंदे आणि आता सुनेत्रा पवार यांना मात्र भाजपच्या इशाऱ्यावरती राहावं लागतं, हे वारंवार उघड होताना दिसत आहे। अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि त्यांच्याकडचं जे अर्थ खातं होतं ते मात्र भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आपल्या स्वतःकडे घेतलेलं आहे। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, ज्या नेत्याने पुढाकार घेतला त्या नेत्यांच्या फायली भाजपकडे आहेत, असं वारंवार या गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत। एकीकडे दादांकडे पक्ष होता तेव्हा या ठिकाणी वेगळंच वर्चस्व आणि दबाव होता, मात्र आता तटकरे आणि या ठिकाणी प्रफुल्ल पटेल माझा पक्ष म्हणू लागलेले आहेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या ताकदीवरती निवडून आलेले नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंना बघवत नाहीयेत। यांची भूक भागणार तरी कधी, असा सवाल आता सामान्य जनतेमध्ये पडू लागलेला आहे। एकीकडे खोटं बोल पण रेटून बोल भारतीय जनता पक्ष असं करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती ठाकरेंच्या सेनेने केलेला आहे। ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आमचे नगरसेवक विना सत्ता बिना ताकद लोकांच्या आवडीने नगरसेवक जे निवडून आले त्यांनाही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे फोडण्यासाठी वेगवेगळे आमिष आणि दबाव टाकत असल्याचं उघड होताना दिसत आहे। तर आज तानाजी सावंत यांनी वाटा पैसे काय वाटायचे तर अशीही त्यांची एक व्हिडिओ क्लिप, सध्या ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होते। सत्तेच्या जोरावरती सत्ता मिळवणे आणि या ठिकाणी दबावाचं राजकारण करणे, यामधूनच ठाकरेंच्या सेनेकडे जे निवडून येत आहेत, जे मोठे होत आहेत, त्यांना शिंदे दबाव आणि भाजप पैसा देऊन आपल्याकडे खेचत असल्याचं या ठिकाणी आरोप होऊ लागलेला आहे। मंडळी, ठाकरेंना संपवण्यासाठी यांची भूक मिटणार का, असा सवाल आता विचारला जाऊ लागलेला आहे। सत्य आणि विचार निष्ठा या सगळ्या गोष्टी पायदळी तुडवल्या जात आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम करतोय। भारतीय जनता पक्षाने MIMच्या नगरसेवकांची साथ घेऊन या ठिकाणी आपली सत्ता बऱ्याच महापालिकेमध्ये जुळवाजुळव केली। या ठिकाणी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल कोणी बोलायला तयार नाही, मात्र ठाकरेंच्या बद्दल जर काही कुठे आढळून आलं तर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जातोय। बोलावं तर ठाकरेंनी या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेने या ठिकाणी फोडाफोडी केली नसती तर आज बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईवरती महापौर बसला असता। मात्र याच फोडाफोडी आणि दबावाच्या राजकारणापुढे पक्ष धनुष्यबाण चिन्ह जाऊन या ठिकाणी भाजपच्या दावणीला बांधल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। भाजपला जे हवं होतं ते मुंबईमध्ये त्यांनी केलं, मात्र ठाकरे आणि मराठी माणसांनी ठाकरेंची दिलेली साथ आणि ठाकरे बंधूंनी एकवटलेली दाखवलेली ताकद या ठिकाणी चांगलीच लढाई दिलेली आहे। सत्ता, समीकरण, ताकद सगळ्या गोष्टी बाजूला असताना ठाकरे या ठिकाणी उरून पुरले असं म्हटलं जात आहे। या ठिकाणी विरोधी पक्षाची जबाबदारी प्रभावीपणे आम्ही मांडू, असं ठाकरेंच्या नेत्या या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। मंडळी, आज शिंदेच्या आशीर्वादाने भाजपने आपला महापौर बसवून त्यांची खेळी आणि चाल यशस्वी केली आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।